विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। जखमींशी बोलल्यानंतर ते वेगवेगळ्या पद्धतीने थोडंसं त्याच्यातनं अजून संभ्रम वाढण्याच्या जास्त कालांतराने जखमीच जे काही सत्य ते कथन करतात। तर या अपघाताचं गांभीर्य ओळखून हे झालं कशामुळे याची स्पष्टता 24 तासाच्या आत रेल्वेने केली। खरं तर आव्हाड साहेब, हा जो कव आहे समोरचा, जो फारच ब्लॅक स्पॉट म्हणून या ठिकाणी ओळखला जातो, दर 15 दिवसांनी या ठिकाणी एक घटना घडत असते। मग खरंच सुद्धा टर्निंग पॉईंट असल्यामुळे तो अपघात किती होता नाही, तो अपघात पुढे होता। हा जो बोगदा आहे तो बोगदाचा स्पॉट जो आहे तो अपघात थोडंसं राईट म्हणजे अनेक जातीचे अनेक तरुण आजपर्यंत अपघातात धडक लागून मृत्युमुखी पडले, अनेक जण हजारोंनी संख्या असेल। पण हा अपघात जो आहे त्याची चौकशी हा अपघात असं फक्त थोडक्यात शब्दात वापरी करून हे प्रकरण समजत नाही। त्या अपघातातलं खरं काय सलग 12 ते 13 अशा पद्धतीवरती पोळीत पडणं, त्याच्यामुळे संशय व्यक्त होतोय का की केवळ रेल्वेचे दोन्ही प्रवासी जे आहेत ते एकमेकांना घासले? असं आहे की रेल्वेचे हे काय आज आहे का? रेल्वेचे प्रवासी आज जातात का? ते आज लटकतात का? त्यांच्या आज बागा बाहेर आहेत का? दोन रेल्वे जवळ गेल्या ते आज घडलंय का? आवाज पण हा संपूर्ण प्रश्न जटिल होत चाललेला आहे। ठाण्याच्या पुढे लोकसंख्या वाढलेली आहे, मात्र लोकसंख्येच्या तुलनेत सुविधा नाही आहेत। मी काही केंद्रामध्ये प्रतिनिधी नाही। प्रश्न असा आहे की ठाण्याच्या लोकसंख्येचा विचार केला असता ठाण्याच्या पुढचं कळवा, मुंब्रा आणि दिवा या 3 स्थानकांची लोकसंख्या ही उपनगर मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांमध्ये सर्वाधिक, ही कमीत कमी 1000 पटींनी लोकसंख्या वाढली। फेऱ्या वाढल्या का? तर नाही आहे। मग लोकसंख्या जाणार कशी? ही सगळी मध्यमवर्गीय नोकरी करणारी माणसं आहेत आणि ट्रेन एकच साधन आहे प्रवास। साहेब, एक मिनिट गणेशजी, या संदर्भात आपण एक प्रश्न उपस्थित केला होता विधानभवनात एसी लोकल बाबत, की मोठ्या प्रमाणात एसी लोकल या ठिकाणी धावल्या जात आहेत आणि सर्वसामान्यांना ते एसी लोकलचं भाडं परवडणार नाही। हे कॅल्क्युलेशनच चुकीचं होतं। एसी लोकल असाव्यात असा, पण सर्वसामान्य लोकल कमी करून तुम्ही एसी आणणं म्हणजे तुम्हाला जेवायला मिळत नाही ना, मग तुम्ही पाव खा। फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये तुम्हाला चांगला प्रवास करायचा आहे ना, प्रवास करा। आता पण या अपघातानंतर रेल्वेकडनं आता बंद दरवाजे होण्यासंदर्भात सगळं बंद करा। लोकांच्या श्वासोश्वासाचं काय करायचं दरवाजे बंद केल्यावर? दैनंदिन जीवनाच्या लढाईत ही माणसं मृत्युमुखी पडतात, ही लक्षात घ्या। कोणाला हौस नाही हो, लटकून जाण्याची कोणालाही हौस नाही। पण माझ्या घरची पोरं बाळे, माझी बायको जगली पाहिजे, तिला मिळालं पाहिजे, ही एकच लढाई आहे। ही जीवनाची लढाई आहे, पोटापाण्याची लढाई आहे। आपण रुग्णांची पण भेट घेतलेली आहे, काय व्यथा येते? हे रुग्णांकडनं तर समजलंय सगळं। काय रुग्णांनी सांगितलं, तुम्ही रुग्णांशी बोला। काय खरं कळायला तुला? सर, मी बोलणं हे योग्य नाही। रेल्वे संभ्रम का ठेवत आहे हे कळत नाही, कारण का 2 ट्रेन अशा जाणं, प्रवासी लटकणं हे काय आजचं नाही आहे। हे जेव्हा मी लहानपणापासून ट्रेननी प्रवास करतो, लहानपणापासून, तेव्हा दरवाज्यात उभं राहणं आणि गर्दी हे मुंबईकरांना माहीत नाही, असा मुंबईकरच नाही। विवेकरांची मागणी आहे, कारण असू शकतं जे रेल्वेकडून लंबवलं जाते असं थोडं आहे। रेल्वे संभ्रमात का ठेवते लोकांना कळत नाही। रेल्वेने स्पष्टता आणि सत्य सांगतो। समिती स्थापन करून उच्चस्तरीय ते असं आहे, मी काही केंद्रात नाही, पण लोक मरतायत याची दखल रेल्वेने आणि केंद्राने
दिवेकरांची मागणी आहे, 5 लोक जर सुरू झाले पिकावर सकाळी असं की पहिली मागणी जी आम्ही अनेक वर्षापासून करतो, लोकसंख्या जर वाढली आहे कळवा मुंब्रा दिव्यामध्ये, तर दिवा टर्मिनेटिंग लोकल का नसावी? काय गरीब लोक राहतात ना, याचा आवाज केंद्रात ऐकणार सारखे असं तर आपलं धोरण असेल करू देत गेले तर. आणि खासदार श्रीकांत शिंदे आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये स्ट्राईक रेट जास्त आहे. म्हणजे माझं म्हणणं स्पष्ट आहे की दिवा टर्मिनेटिंग लोकल द्यायला काय हरकत आहे? तुम्ही डोंबिवली टर्मिनेटिंग दिली की नाही? कल्याण तर वर्षानुवर्ष आहे. मग दिव्या आणि डोंबिवलीच्या नागरिकांमध्ये काही वयोमानाचा फरक, प्रकृतीचा फरक आहे तर फक्त आर्थिक क्षमतेचा. म्हणजे आर्थिक विषमता आजही सोयीसुविधा द्यायला काढीभूत असतील. केंद्रातले 2 खासदार जे आहेत ते ठाणे जिल्ह्यातले ते दिल्लीत आहेत, मात्र त्यांनी वारंवार उपाययोजनासंदर्भात भूमिका मांडलेली आहे, मात्र कुठेही हालचाल मला वाटतं मुंबई रेल्वे, मुंबई लोकल, जसं महाराष्ट्र ही देशाला अर्थपुरवठा करणारी सर्वात मोठी व्यवस्था आहे. म्हणजे इन्कम टॅक्स सर्वात जास्त कुठं जातो? मुंबई, महाराष्ट्रात. तसा रेल्वेला सर्वाधिक पैसा कुठं जातो? मुंबई. रेल्वे देतं काय आम्हाला? हे मृत्यू. कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच आपण पाहिलं, त्यांनी जी घटनास्थळी, ज्या मुंब्रात जी घटना घडली होती त्या ठिकाणी आले होते आणि त्या घटनास्थळीची त्यांनी पाहणी केलेली आहे. आणि त्यासोबतच त्यांनी पाहू शकता आपण संपूर्ण जो हॅलो हॅलो, हा दादा, हा इकडचे स्टेशनला नाही, 4 नंबरच्या इथं आले का ते इथं पाणी करतात. हा 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 मास्टर वगैरे ते ऑफिसमध्ये. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.